प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचं काम आम्हाला देऊ नये, सोबतच अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, ग्रॅज्युइटी लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचं महाधरणे आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो, अमरावती जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने अंगणवाडी सेविका या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि महाधरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं, सोबतच मदतनीस असेल किंवा मग पर्यवेक्षिका कर्मचारी संघटना देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांच्या मागण्या आहेत, मुंबईपर्यंत आंदोलनं केली परंतु तोडगा निघाला नाही। त्याच पार्श्वभूमीवर आता 8 दिवसापूर्वी देखील एक आंदोलन झालं होतं अंगणवाडी सेविकांचं। आज पुन्हा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका धडकलेल्या आहेत। त्यांच्या विविध मागण्या आहेत, काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। संपूर्ण या महिला आहेत अंगणवाडी सेविका, ग्रामीण भागातल्या आहेत, कमी मानधनामध्ये काम करतात। काय सांगणार, मोठ्या संख्येने आंदोलन सुरू आहेत, काय मागण्या थोडी? अंगणवाडी सेविका मदतनीस परीक्षा कर्मचारी संघटना आज आमचे धरणे आंदोलन आहे आणि अंगणवाडी सेविका पंतप्रधान मातृत्व योजनेचे काम देण्यात येऊ नये, तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांची पेन्शन ग्रॅज्युइटी तात्काळ लागू करण्यात यावी याकरता शेकडो अंगणवाडी सेविका आम्ही इथेच गोळा झालो आहेत। आणि विशेषतः म्हणजे जो आमचा टाईम वाढवलेला आहे तो टाईम आमचा पहिलेचही लागू करावा, कारण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही आमच्या टाईममध्ये बदल करून घेणार नाही। आणि विशेषतः म्हणजे जे मातृत्व सहयोग योजना आहे ह्या योजनेचं काम आम्ही घेणार नाही, असं आम्ही सर्व अंगणवाडी सेविकांतर्फे आंदोलन करत आहोत। काय सांगणार तुम्ही? यापूर्वी देखील आंदोलन केले, तोडगा निघत नाही, पुढची काय भूमिका असणार आहे अंगणवाडी? आम्हाला जर शासनाने यावर तोडगा काढला नाही तर पुढं आम्हाला याकरता तालेबंद अंगणवाडी बंद करायची आहे आणि शासनाने आमच्या मानधनाचा कमीत कमी 25 ते 30 हजार मानधन द्यायला पाहिजे आणि जिल्हा परिषदमध्ये आम्हाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून दर्जा द्यायला पाहिजे। किती वर्षापासून काम करताय, किती पगार मिळते आता? 96 पासून अंगणवाड्या आहे। बऱ्याच सेविकांना 28, 29, 30 वर्ष झालेले आहे, परंतु त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना पाहिजे त्या प्रमाणात मिळाला नाही आहे। आणि त्यांना जेव्हा त्यांनी 100 आणि 300 रुपयावर काम केलं, आज त्यांना कुठं 10,000 13,000 मिळत आहे, परंतु त्याकरता आम्हाला पेन्शन आणि ग्रॅज्युइटी हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। पेन्शन असली म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढचा आमची सेविका किंवा मदतनीसही चांगल्या पद्धतीने करू शकेल, तिला कुटुंबात चांगले मानाचे स्थान मिळू शकेल। नक्कीच आपण बघू शकतो 200 ते 300 रुपये महिन्यापासून या संपूर्ण जी आहे ती या अंगणवाडी सेविकांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली होती। एवढ्या वर्षानंतर काम केल्यानंतर आता कुठेतरी 10 ते 12,000 रुपये पगार मिळतो, परंतु त्या पगारामध्ये भागत नाही। दिवसेंदिवस वाढलेला खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, घरभाडं असेल, इतरही जी काही महागाई वाढली त्यामुळे या पगारामध्ये आमचं कुठेतरी भागत नाही। त्यामुळे आम्हाला 25,000पेक्षा अधिक पगार द्यावा, सोबतच जी आहे ती सेवेतून निवृत्ती झाल्यानंतर दरमहा पेन्शन देण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी जे आहे ते या अंगणवाडी सेविकांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू केलेलं आहे। जर आमच्या मागण्यांचा तोडगा निघाला नाही तर आगामी काळामध्ये राज्यभरातील संपूर्ण अंगणवाडी सेविका ह्या कामबंद आंदोलनावर जाणार असल्याचाही इशारा दिलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।